नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण सर यांचं जे आहे आज पहाटे निधन झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या निवासस्थानी नायगाव येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी माजी खासदार प्रतापराव चिखलीकर साहेब आले. सर, खरं तर दुःखद घटना आहे. कशा पद्धतीनं आपण शोक व्यक्त कराल? असं आहे की वसंतरावजीचं आणि माझं हे पिढ्यानपिढ्यांचं नातं होतं. नात्याच्या बाहेर आमच्या दोघांची मैत्री पण होती. 1992ला दोघंही जिल्हा परिषदमध्ये पहिल्यांदा आम्ही निवडून आलो. त्या अगोदर ते नायगावचे सरपंच, मी चिखलीचा सरपंच. आणि 92पासूनची मैत्री ती आजपर्यंत कायम आहे. राजकारणामध्ये कोण कोण्या पक्षात याच्यापेक्षा मैत्रीला जास्त महत्त्व आहे. मी 2004ला विधानसभेमध्ये गेलो आणि वसंतरावजी विधान परिषदेमध्ये आले. तो काळ देखील आम्ही एकत्रितपणे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मित्र कसा असावा ते वसंतरावजीकडून शिकण्यासारखं आहे. नातं म्हणून नाही, पण एका मित्राला मी आज गमावलो याचं मला प्रचंड दुःख आहे. चव्हाण परिवारावर जो डोंगर कोसळला आहे त्यातनं परमेश्वर त्यांना ताकद देऊ अशा पद्धतीची प्रार्थना करतो आणि वसंतरावांना आदरांजली अर्पण करतो. खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढलात, पण मग असा कधी भेद तुमच्यामध्ये आला का? तुमची जी मैत्री आहे त्याच्यामध्ये कुठे भेद आला का? कारण त्यांनी पण येऊ दिला नाही आणि आम्ही पण येऊ दिला नाही. राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्यांना त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिली, माझ्या पक्षाने उमेदवारी दिली. परंतु पूर्ण निवडणुकीच्या काळात त्यांनी माझ्याबद्दल एक शब्द किंवा मी त्यांच्याबद्दल एक शब्द बोललो नाही हे सगळ्या मतदारसंघाला जिल्ह्याला माहिती आहे. परंतु अल्पावधी म्हणजे त्यांना जी खासदारकी मिळाली, खरं तर 5 वर्षे त्यांनी पूर्ण करायला पाहिजेत होती, पण नियतीला ते मान्य नव्हतं. अतिशय वाईट प्रसंग आहे. मी कालही हैदराबादला जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करून आलो आणि मला स्वतःलाही असं वाटलं नाही की अशी घटना घडेल. आणि सकाळी पोहोचलो आणि ही बातमी अतिशय धक्का देणारी कळाली. याच्यापेक्षा दुसरं काही वाईट असू शकते असं मला वाटत नाही. खरं तर विरोधी पक्षात असूनही तुमच्यामधली मैत्री जी आहे ती कायम होती, ती शेवटपर्यंत होती. असा कोणता प्रसंग आठवतोय की ज्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सामील झालेले होतात, किंवा कोणता प्रसंग आठवतोय मैत्रीमध्ये? असे कितीतरी प्रसंग मला सांगता येतील. केवळ मी जिल्हा परिषदेला एकत्र होतो नाही, मी असेल, महादेवप्पा बेळगे असतील, आम्ही सगळेजण एकत्रित होतो. असे अनेक प्रसंग, काही न सांगण्यासारखे, काही सांगण्यासारखे आहेत. मध्यवर्ती बँकेत आम्ही एकत्र काम केलं, विधानसभेत एकत्र काम केलं, जिल्हा परिषदेला एकत्र काम केलं, सरपंच म्हणून त्यांनीही काम केलं. आणि मी मागच्या वेळेस लोकसभेत काम केलं, यावेळेस ते लोकसभेत गेले. परंतु असे प्रसंग सांगण्यासारखं म्हणजे बाहेर सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही. तर हे होते पाटील. आणि आपण पाहतो या ठिकाणी त्यांनी पार्थिवचे दर्शन जे आहे त्या ठिकाणी घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, नायगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.